ठरलं तर मगच्या आजच्या महासंगमच्या लास्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मधुभाऊंना छोट्या तन्वीच्या फोटोवरून सत्य समजतं की सायलीच खरी तन्वी आहे. प्रिया सगळ्यांची खोटं बोलली. प्रियाचं हे खोटं मी सगळ्यांसमोर आणणार म्हणून मधुभाऊ, प्रतिमा आत्या आणि छोट्या तन्वीचा तो घेऊन पूर्णाजींच्या रूमच्या बाहेर येतात. हॉलमध्ये येतात तेव्हा त्यांना श्रीकृष्णाची मूर्ती दिसते. ते श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करतात आणि म्हणतात, श्रीकृष्ण आता तूच आहेस, तू सगळं सत्य सगळ्यांना सांगशील, म्हणून ते श्रीकृष्णाला नमस्कार करतात. इकडे नागराजच्याही लक्षात आलेलं असतं की मधुभाऊंना आता खरं सत्य समजलेलं आहे. तो आता खूप घाबरतो. आता काय करायचं, ह्या म्हाताऱ्याला कसं थांबवायचं सगळ्यांना सत्य सांगण्यापासून, असं म्हणून नागराज मधुभाऊंचा पाठलाग करत हॉलमध्ये येतो. जेव्हा त्याला कळतं की आजूबाजूला कोणीही नाहीये आणि मधुभाऊ एकटेच आहेत, ते श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाया पडत आहेत, हे जेव्हा नागराजला समजून येतं तेव्हा तो पाठीमागून येतो आणि मधुभाऊंच्या पाठीमध्ये सुरा खूप असतो आणि त्यांना पूर्ण बेशुद्ध करून टाकतो. त्यांना मधुभाऊंना काहीच कळत नाही की त्यांच्यावर हल्ला कोणी केला. ते तिथेच खाली कोसळतात. नागराज मधुभाऊंच्या हातातून तो छोट्या तन्वीचा फोटो हिसकावून घेतो आणि जाऊन लपवून ठेवतो.